नमस्कार, विनायक घाया स्टडी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, राज्य शासनाद्वारे ज्या वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जात आहेत तर त्या परीक्षांचं स्वरूप आता बदललेलं आहे। या परीक्षा ऑनलाईन होत आहेत, त्याचबरोबर या परीक्षा वेगवेगळ्या शिफ्टमध्ये होत आहेत आणि त्यामुळे या परीक्षांची काठिण्य पातळी समान राखली जावी यासाठी प्रश्नांचा दर्जा देखील समान राखला जावा यासाठी आता मराठी भाषा असेल किंवा जनरल नॉलेज असेल तर यामध्ये प्रश्नांचं स्वरूप देखील बदललेलं आहे। तर मराठी भाषेमध्ये आता साहित्यिक आणि साहित्यकृती यावरती प्रश्न विचारले जात आहेत। म्हणूनच आज आपण आपल्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त असणारे साहित्यिक आणि साहित्यकृती हा व्हिडिओ पाहणार आहोत। तर आपण सुरुवात करूया। पहिले साहित्यिक आहेत आद्यकवी मुकुंदराज स्वामी आणि त्यांनी विवेक सिंधू हा ग्रंथ लिहिला। त्यानंतर नरेंद्र यांनी रुक्मिणी स्वयंवर हा ग्रंथ लिहिला। भास्कर भट्ट यांनी शिशुपाल वध, संत ज्ञानेश्वर यांनी भावार्थ दीपिका, त्यालाच आपण ज्ञानेश्वरी असं म्हणतो। त्यानंतर अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, हरिपाठ, संत नामदेव, नामदेव गाथा, संत एकनाथ, चतुश्लोकी भागवत, एकनाथी भागवत, रुक्मिणी स्वयंवर, भावार्थ रामायण, संत तुकाराम गाथा, समर्थ रामदास, दासबोध, मनाचे श्लोक, करुणाष्टके, आत्माराम रामायण आणि 14 शतक ही त्यांची ग्रंथसंपदा आहे। दादोबा पांडुरंग, यशोदा पांडुरंगी, पारमहंसिक ब्रह्मधर्म, धर्मविवेचन, मराठी भाषेचे व्याकरण, महात्मा ज्योतिबा फुले, सार्वजनिक सत्यधर्म, गुलामगिरी, अस्पृश्यांची कैफियत, शेतकऱ्याचा आसूड, तृतीय रत्न, ब्राह्मणांचे कसब, पोवाडा छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा, सावित्रीबाई फुले, बावनकशी सुबोध रत्नाकर, काव्य फुले, बाबा पदमजी, यमुना पर्यटन, अरुणोदय हे त्यांचं आत्मचरित्र आहे। न्यायमूर्ती रानडे, मराठी सत्तेचा उदय, लोकमान्य टिळक यांनी गीता रहस्य, ओरायन, दी आर्टिक होम इन दी वेदास हे ग्रंथ लिहिले। हरिनारायण आपटे, त्यांनाच आपण ह ना आपटे असे देखील म्हणतो, त्यांनी चंद्रगुप्त, वज्राघात, उषक काल, सूर्योदय, गड आला पण सिंह गेला, म्हैसूरचा वाघ सर्व ऐतिहासिक कादंबऱ्या आहेत या। त्यानंतर मधली स्थिती, गणपतराव, पण लक्षात कोण घेतो या सामाजिक कादंबऱ्या आहेत। यावरती आपल्याला प्रश्न असे देखील विचारले जाऊ शकतात की ह ना आपटे यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्यांपैकी ही कादंबरी नाही किंवा त्यांची ही सामाजिक कादंबरी आहे असे देखील आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात। त्यानंतर नाथ माधव यांनी सावळ्या तांडेल, विमलेची ग्रहदशा, वीर धवल या सर्व त्यांच्या सामाजिक कादंबऱ्या आहेत। त्यानंतर राय क्लब अथवा सोनेरी टोळी, राम गणेश गडकरी यांच्या साहित्यकृती आहेत। एकच प्याला, भावबंधन, पुण्यप्रभाव, प्रेम संन्यास, राज संन्यास ही सर्व त्यांची नाटके आहेत। तर वाघवैजयंती हा त्यांचा काव्यसंग्रह आहे। तर संपूर्ण बाळकराम विनोदी लेख संग्रह आहे। त्यानंतर कृष्णाजी केशव दामले यांना आपण केशवसूत असं म्हणतो, तर त्यांची पुस्तके आहेत जपूर जा, हरपलेले श्रेय, केशवसूतांची कविता ही त्यांची सर्व काव्यसंग्रहे आहेत। त्यानंतर पुढचे लेखक आहेत सेनापती बापट आणि यांचे साहित्य आहे दिव्य जीवन, योगी अरविंदांच्या दी लाईफ डिवाइन या पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे। त्यानंतर श्री व्य केतकर, मराठी ज्ञानकोश, साने गुरुजी, पांडुरंग सदाशिव साने हे त्यांचं पूर्ण नाव आहे। तर त्यांची पुस्तके आहेत पत्री हा त्यांचा काव्यसंग्रह आहे, श्यामची आई, क्रांती, समाज धर्म, 3 मुले, स्त्री जीवन, आचार्य विनोबा भावे, गीता प्रवचने, मधुकर, गीताई, मी पाहिलेले गांधीजी, इरावती कर्वे, युगांत, महाराष्ट्र लँड अँड इट्स पीपल हे इरावती कर्वे यांचं पुस्तक आहे। यशवंतराव चव्हाण, कृष्णकाठ हे त्यांचं आत्मचरित्र आहे। सह्याद्रीचे वारे, ऋणानुबंध आणि युगांतर, ना सी फडके, अल्लाहो अकबर, दौलत, मधुरेचे रहस्य, झेलम, अटके पार, जादूगार
आचार्य प्र के अत्रे, साष्टांग नमस्कार, पराचा कावळा, भ्रमाचा भोपळा, लग्नाची बेडी, तो मी नव्हेच, मोरूची मावशी, डॉक्टर लागू इत्यादी त्यांची नाटके आहेत. त्यानंतर कऱ्हेचे पाणी व मी कसा झालो ही त्यांची आत्मचरित्रपर ग्रंथ आहेत. झेंडूची फुले व गीतगंगा हे त्यांचे काव्यसंग्रह आहेत. ही आहेत आचार्य प्र के अत्रे यांची पुस्तके. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची साहित्यकृती पाहूयात. माझी जन्मठेप 1857चे भारतीय स्वातंत्र्य समर, जोसेफ मॅझिनी आत्मचरित्र नि राजकारण हे अनुवादित पुस्तक आहे. काळे पाणी, संन्यस्त खड्ग, कमला. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हू वेअर दी क्षुद्रास, बुद्ध अँड हिज धम्म, दी अनटचेबल्स, दी प्रॉब्लेम ऑफ रुपी, थॉट्स ऑन पाकिस्तान, रिडल्स इन हिंदुइझम, स्टेट्स अँड मायनॉरिटीज. वि स खांडेकर, ययाती, हिरवा चाफा, दोन मने, उल्का, सुखाचा शोध, पहिले प्रेम, अमृतवेल, सायंकाळ या कादंबऱ्या आहेत. तर कालची स्वप्ने, ऊन पाऊस, प्रसाद, जीवनकला, पाषाण पूजा हे त्यांचे कथासंग्रह आहेत. तर चांदण्यात, वायुलहरी, मझधार हे त्यांचे लघुनिबंध संग्रह आहेत. त्यानंतर सेतू माधव पगडी यांचं साहित्य पाहूया. भारतीय मुसलमान, शोध आणि बोध, एका माळेचे मणी. वि वा शिरवाडकर, त्यांना आपण कुसुमाग्रज असेही म्हणतो. तर जाईचा कुंज, विशाखा, समिधा, किनारा, मेघदूत, मराठी माती, स्वगत, हिमरेषा, वादळवेल हे सर्व त्यांचे काव्यसंग्रह आहेत. त्यानंतर वैष्णव, जान्हवी व कल्पनेच्या तीरावर या त्यांच्या कादंबऱ्या आहेत. ययाती आणि देवयानी, वीज म्हणाली धरतीला, विदूषक, बेकेट, नटसम्राट ही त्यांची नाटके आहेत. त्यानंतर पु ल देशपांडे, खोगीर भरती, बटाट्याची चाळ, असामी हे त्यांचे विनोदी लेख संग्रह आहेत. व्यक्ती आणि वल्ली, व्यक्तिचित्रे आहेत. अंमलदार, ती फुलराणी, तीन पैशांचा तमाशा, तुझे आहे तुझपाशी ही त्यांची नाटके आहेत. विश्राम बेडेकर, रणांगण, एक झाड, दोन पक्षी. विभावरी शिरूरकर, हिंदोळ्यावर, दोघांचे विश्व, विरलेले स्वप्न, बळी. व्यंकटेश माडगुळकर, सत्तांतर, बनगरवाडी, नागझिरा, रानमेवा, काळी आई, मानदेशी माणसं, वावटळ, उंबरठा, कोवळे दिवस. त्यानंतर विंदा करंदीकर, अष्टदर्शने, स्वेदगंगा, जातक, आकाशाचा अर्थ, राणीचा बाग, अरिस्टॉटलचे काव्यशास्त्र, मृदुगंध हे त्यांचं साहित्य आहे. त्यानंतर नास, इनामदार, झुंज, झेप, शहेनशहा, रणजित देसाई, स्वामी आणि श्रीमान योगी, श्री ज जोशी, आनंदी गोपाळ, ग दी माडगुळकर, गीत रामायण, जोगिया, चैत्रबन, मंतरलेले दिवस, वाटेवरल्या सावल्या. पुढचे साहित्यिक आहेत बाबा आमटे आणि त्यांचे साहित्यकृती आहेत. ज्वाला आणि फुले, उज्ज्वल उद्यासाठी, माती जागवील त्याला मत, बाबा आढाव, एक गाव एक पानवठा, शेठजी भटजींचे आधुनिक दास, सत्यशोधनाची वाटचाल. आनंद यादव यांचं पुस्तक आहे झोंबी. कॅप्टन श्याम चव्हाण, वॉलॉंग, नारायण सुर्वे, ऐसागामी ब्रह्म, सनद, जाहीरनामा, माझे विद्यापीठ हे त्यांचे सर्व काव्यसंग्रह आहेत. त्यानंतर विश्वास पाटील, पानिपत, झाडाझडती, महानायक, पांगिरा, संभाजी, क्रांतीसूर्य, चंद्रमुखी. दया पवार, बलुत आणि कोंडवाडा. लक्ष्मण माने, उपरा, बंद दरवाजा. लक्ष्मण गायकवाड, उचल्या. उपरा आणि उचल्या यामध्ये आणि दोघांची नावं पण सारखी आहेत. लक्ष्मण माने यांचं उपरा आहे तर लक्ष्मण गायकवाड यांचं उचल्या आहे. त्याच्यामुळे थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं, नीट लक्षात ठेवा. त्यानंतर डॉक्टर अनिल अवचट, गर्द, माणसं. माधवी देसाई, नाच ग घुमा. सुनीता देशपांडे, आहे मनोहर तरी.
शरणकुमार लिंबाळे अक्कर माशी आत्मव्यथात्मक हे त्यांचं पुस्तक आहे. सुरेश भट एल्गार रंग माझा वेगळा हे दोन्ही त्यांचे काव्यसंग्रह आहेत. दुर्गा भागवत रूपरंग व्यासपर्व पैस ऋतुचक्र. पुढचे लेखक आहेत गंगाधर गाडगीळ तलावातील चांदणे गोपुरांच्या प्रदेशात. प्रेमानंद गजवी जय जय रघुवीर समर्थ हे त्यांचं नाटक आहे. शरदचंद्र मुक्तिबोध यात्रिक हा त्यांचा काव्यसंग्रह आहे. भारत सासने चीरदाह भालचंद्र नेमाडे बिठार कोसला हिंदू जगण्याची एक समृद्ध अडगळ या कादंबरी आहेत. मेलडी देखणी हे त्यांचे काव्यसंग्रह आहेत. भास्कर चंदनशिव अंगार माती विजय तेंडुलकर घाशीराम कोतवाल सखाराम बाइंडर शांतता कोर्ट चालू आहे ही त्यांची नाटके आहेत. त्यानंतर राची ढेरे मुसलमानी आणि मराठी संत कवी. श्री म माटे उपेक्षितांचे अंतरंग चिंतन खानोलकर म्हणजेच चिंतामण त्र्यंबक खानोलकर आणि त्यांचं पुस्तक आहे दीपमाळ. ची वी जोशी एरंडाचे गुऱ्हाळ चिमणरावांचे चऱ्हाट. पुढचे लेखक आहेत ग प्र प्रधान आणि त्यांचे साहित्य कृती आहेत साता उत्तराची कहाणी हाजी पीर. शंकरराव खरात तराळ अंतराळ अस्पृश्यांचा मुक्तीसंग्राम. ज्योत्स्ना देवधर गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या घरगंगेच्या काठी. मना अद्वंत मनाचे संकल्प मनाची मुसाफिरी. मधु मंगेश कर्णिक माहीमची खाडी भाकरी आणि फूल. पुढचे साहित्यिक शिरीष पै ऋतुचक्र इंदिरा संत गर्भरेशीम शामली आणि सेतू. वारा कांत रुद्रवीणा मावळते शब्द. अण्णाभाऊ साठे कृष्णाकाठच्या कथा फकीरा. मंगेश पाडगावकर जिप्सी तुझे गीत गाण्यासाठी. सदानंद रेगे चंद्र सावली चोरतो अक्षरवेल. यदुनाथ थत्ते प्रतिज्ञा. प्रबोधनकार ठाकरे माझी जीवनगाथा संत गाडगे बाबा. लक्ष्मीकांत तांबोळी अस्वस्थ सूर्यास्त. गोदावरी परुळेकर जेव्हा माणूस जागा होतो. गो ग आगरकर डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस. शांताबाई कांबळे माझ्या जन्माची चित्रकथा. यशवंत पानपोई यशोधन. पद्मा गोळे श्रावण मेघ. हिरा बनसोडे फिर्याद. रंगराव बापू पाटील रानकोंबडी. जयवंत दळवी सूर्यास्त महानंदा चक्र. गोनी दांडेकर पवनाकाठचा धोंडी माचीवरला बुधा मृण्मयी. शंकर पाटील शंकर कथा. दत्तो वामन पोद्दार श्रोते हो. अरुण खोरे इंदिरा प्रियदर्शिनी. पुढचे लेखक आहेत कवी अनिल पेरतेव्हा चीर यौवन. बहिणाबाई चौधरी बहिणाबाईची गाणी. प्राध्यापक सदानंद देशमुख बारोमास. रा र बोराडे नाती गोती. शांता शेळके तोच चंद्रमा. पावसा आधीचा पाऊस गोंदन. पंडित महादेव शास्त्री जोशी तीर्थरूप महाराष्ट्र. अरुणा ढेरे वृक्षरात्र. फ मु शिंदे त्यांचं पूर्ण नाव आहे फकीरराव मुंजाजी शिंदे. त्यांचं साहित्य आहे जुलूस आई अवशेष आदिम आयुष्य वेचताना कालमान गणगवळण गाथा फकीराचे अभंग मी सामील समूहात सूर्यमुद्रा. अशा प्रकारे आज आपण मराठी साहित्यिक आणि त्यांच्या साहित्यकृती ह्या पाहिलेल्या आहेत. ह्या घेण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ज्या सर्व परीक्षा आहेत तर त्या परीक्षांमध्ये आपल्याला साहित्यिक आणि साहित्य यावरती हमखास एक तरी प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे आपण यांचा अभ्यास करणं आणि सराव करणं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणून आपण हा व्हिडिओ केलेला आहे. जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जर आपल्या काही सूचना असतील तर त्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.